श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण ज्या ताईंचा अनुभव बघणार आहोत, हा अनुभव ऐकून आपल्या देखील अंगावरती शहारे उभे राहणार आहे. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील महाराजांनी मला दिलेला खूप मोठा अनुभव शेअर करत आहे. आमच्या घरामध्ये महाराजांचे स्थान हे खूप आधीपासून होते. म्हणजे माझे जे सासरे आहे, त्यांचे वडील आणि त्यांचे आजोबा यांच्यापासून महाराजांचं आमच्या घरामध्ये केलं जातं. ज्यावेळेस लग्न झालं तेव्हा मी महाराजांच्या सेवेत आले. तोपर्यंत मी महाराजांच्या सेवेत नव्हती आणि मला महाराजांची जी काही पोथी आहे ती पोथी माझ्या सासऱ्यांनी दिली होती. ही पोथी तू वाच. आणि त्यानंतर माझे स्वामी सेवेला सुरुवात झाली. आमच्या घरामध्ये महाराजांच्या पादुका देखील आहे. ह्या पादुका माझ्या आजी सासरे जे आहे त्यांनी आणलेल्या होत्या. अक्कलकोटवरून त्यांनी या पादुका आणलेल्या आहे. वटवृक्षापासून ज्या पादुका तयार होतात त्या पादुका आमच्या घरामध्ये आहे. आणि तिथून पुढे आमची भक्ती ही सुरू झाली. माझ्या हातामध्ये माझ्या सासऱ्यांनी जे स्वामीचरित्र ठेवलं ते आज देखील मी त्याचं वाचन करते. या स्वामीचरित्राच्या पठणाने मला महाराजांचे प्रचंड अनुभव आलेले आहे. महाराज आमच्या घरामध्ये आहे याची जाणीव महाराजांनी प्रत्येक क्षणोक्षणी आम्हाला करून दिलेले आहे. याविषयीच तुम्हाला आज मी सर्व काही सांगणार आहे. स्वामी भक्तांनो, काय झालं की मी एकदाच असंच स्वामीचरित्र वाचत होते. मी महाराजांकडे कधीच काही मागत नाही. महाराजांकडे मला मागण्याची कधी गरजच वाटली नाही. जे दिलं आहे त्यामध्ये आम्ही खूप सुखी समाधानी आहोत. त्यामुळेच महाराजांना कदाचित आमचा भाव आवडला असेल आणि आमच्या घरामध्ये ही प्रचिती महाराजांनी दिली. ती प्रचिती अशी, मी स्वामीचरित्र वाचत होते. स्वामीचरित्र वाचून माझा 20वा अध्याय चालू होता. त्यावेळेस अचानकपणे आमच्या घरामध्ये खूप छान सुगंध यायला सुरुवात झाली. हा सुगंध कुठून येत आहे काहीच कळत नव्हतं, पण सुगंध इतका सुंदर होता. याची प्रचिती म्हणजे महाराज आपल्यासोबत आहे आणि महाराजांनी त्यांचं अस्तित्वाची जाणीव करून दिली. आपल्या जीवनामध्ये असे जर काही क्षण येत असेल तर खरंच आपण खूप भाग्यवान आहोत की महाराज आपल्यासोबत असे करतात. माझ्या जीवनात देखील असंच झालं. त्यावेळेस मला खूप आनंद झाला की महाराजांचं अस्तित्व मला जाणवलं की महाराज आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीला हा सुवास आला होता. माझा 21 अध्याय कंप्लीट झाल्यानंतर हा सुवास बंद झाला, पण तो अध्याय वाचेपर्यंत 20 आणि 21 हा 2 अध्याय वाचेपर्यंत कंटिन्यू सुवास हा घरामध्ये चालू होता. खूप म्हणजे खूप प्रत्येक खोलीमध्ये हा सुवास येत होता. प्रत्येकाला खूप म्हणजे मनमोहन झाल्यासारखं वाटलं. त्यानंतर आमच्या घरामध्ये खूप म्हणजे खूप सेवा होऊ लागली. गुरुवारी आमच्या घरामध्ये महाआरती होत असते. शेजारी जे कोणी व्यक्ती आहे या महाआरतीसाठी येतात. स्वामींचं नामस्मरण घरामध्ये होतं. खूप छान त्या दिवशी प्रसन्न घरामध्ये वातावरण असतं आणि खूप छान वाटतं. मला आलेला एक अनुभव तुम्हाला सांगते स्वामी भक्तांनो. काय झालं की मी अशीच एकदा खूप डिप्रेशनमध्ये गेले. काय होत होतं मला काही कळत नव्हतं. मला जॉब करायचा होता पण जॉब मिळत नव्हता. त्यामुळे मी खूप डिप्रेशनमध्ये, कुणाशी बोलत नव्हती, काहीच नव्हती. एकटी राहायची, महाराजांशी बोलायची. स्वामींची सेवा मात्र माझी सुरू होती. त्यावेळेस अशा वेळेस काय होतं माहिती आहे का, एखादी व्यक्ती आपल्याकडे येते, महाराज त्यांना आपल्याकडे पाठवतात आणि आपल्याला एखादा सल्ला जर देत असेल तर तो सल्ला खरंच ऐकला पाहिजे. महाराज त्याच्या थ्रू आपल्याला हे संदेश पाठवत असतात. असंच झालं की माझी जी काही आत्तेबहीण आहे ती मला भेटण्यासाठी आली आणि तिने माझ्याकडे बघून, माझी सर्व व्यवस्था बघून ती मला म्हटली की हे बघ, तू हे ना आता गुरुचरित्र पारायण करायला पाहिजे, तू गुरुचरित्र पारायणाला सुरुवात कर, असं तिने सांगितलं. तर माझ्याही मनात आलं की आपण आता करून बघूया गुरुचरित्र पारायण. म्हणून मी संकल्पयुक्त गुरुचरित्र पारायण करायला सुरुवात केली. गुरुचरित्र पारायण सुरुवात केली आणि पहिल्याच दिवशी जेव्हा माझं वाचन झालं, मला मी पूर्णपणे दंग त्याच्यामध्ये झाली होती. 9 अध्याय वाचेपर्यंत 2-3 तास मला लागले, पण 3 तास कसे गेले मला अजिबात कळालं नाही. ज्यावेळेस वाचन झालं आणि मी कुठेच रिझ्यूम वगैरे दिलेला नव्हता, पण माझा जो एक मित्र आहे त्या मित्राने माझा रिझ्यूम मला न सांगताच दिला होता एका कंपनीमध्ये. आणि त्या कंपनीचा मला वाचन झाल्यानंतर दुपारी 1 वाजता फोन आला की आम्ही तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहोत, आम्हाला तुमची खूप रिझ्यूम आवडला असं ते म्हटले. आमच्याकडे ही पोस्ट रिकामी आहे असं म्हटले आणि मग मला
काय करावं तेच कळेना. मी त्यांना ठीक आहे, आपण 5 वाजता घेऊया. ते म्हटले ठीक आहे, उद्या 5 वाजता आपण घेऊया. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी खूप आनंदात होते. वाचन वगैरे झालं, सर्व काही झालं, पण त्यांचा 5 वाजता मला काही कॉल आलाच नाही. त्यावेळेस मला खूप म्हणजे खूप वाईट वाटलं आणि रडायलाही यायला लागलं, की असं का बरं केलं महाराजांनी? महाराज तुम्ही असं का केलं? एक तर मग मला दाखवायचंच नव्हतं असं, आणि मला दाखवलं तर मग असं का बरं केलं? माझ्यापासून का बरं माझा घास हिसकावून घेतला? असं म्हणून मी स्वामींना खूप कोसली. स्वामींची त्या दिवशी खूप भांडली, खूप म्हणजे खूप. मी स्वामींशी खूप भांडते, खूप बोलते. माझं जे काही मनात असेल ते मी त्यांच्याशी करत असते आणि त्या दिवशी देखील खूप भांडली मी स्वामींशी. मी रागारागामध्ये शेवट जेव्हा वाचन हे झालं, त्यानंतर महाराजांकडे बघितलं आणि त्यांना मुजरा देखील केला नाही, तशीच उठून गेली. त्यानंतर त्यांचा पुन्हा मला रात्री कॉल आला, की सॉरी काल तुम्हाला फोन करणं झालं नाही, पण आज आपण इंटरव्ह्यू घेऊया. हे बघून मला खूप वाईट वाटलं, की आपण महाराजांना विनाकारण एवढी चिडचिड केली, महाराजांना विनाकारण एवढं बोललं, म्हणून मला खूप वाईट वाटायला लागलं. त्यानंतर मग माझा इंटरव्ह्यू पुन्हा एकदा पार पडला आणि इंटरव्ह्यू झाला. माझं सिलेक्शन झालं. फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड आणि शेवटी जेव्हा माझी समाप्ती होती त्या दिवशी मला जॉईनिंग लेटर देखील मिळालं. ही स्वामींची माझ्यावरती झालेली कृपा, हा माझ्या जीवनातील सर्वात मोठा स्वामींनी मला दिलेला अनुभव. त्यानंतर आता माझे दुसरे जे अनुभव आहेत ते मी अनुभव तुम्हाला सांगते. माझ्या ऑफिसमध्ये जे कोणी माझे फ्रेंड आहे त्या सर्वांना मी स्वामींचा मार्ग सांगत होती. स्वामींची तुम्ही सेवा करा, सेवा केलं तर तुमचं देखील जीवन हे खूप आनंदात होईल. मी प्रत्येकाला स्वामी चरित्र वाटत असायची आणि खरंच माझ्या एका मैत्रिणीला स्वामींनी खूप सुंदर असा अनुभव दिला. एके रात्री काय झालं, की आम्हाला सुटण्यासाठी ऑफिसमधून निघण्यासाठीच खूप उशीर झाला. रात्रीचे जवळपास 11 वाजले असतील. आम्ही दोघीच होतो, गाडीवरती होतो. मला तिला सोडवायचं होतं आणि मग मी काय केलं, तिला सोडलं. रात्र खूप झाली आणि रस्त्यावरती कोणीच नव्हतं. मला प्रचंड भीती वाटायला लागली, की काय करावं काही कळेना. तिने माझ्यासाठी महाराजांचा जप सुरू केला. माझाही जप सुरूच होता. तू सुखरूप घरी जा. ती मला म्हणत होती, की तू आता रात्री इथेच थांब, पण मला घरी जाऊन काम करायचं होतं, कारण सकाळचं माझं सर्व काही आवरणं काम हे मला घरीच जाणं हे होतं, भाग होतं. मला घरीच जावं लागणार होतं. मी म्हटलं नाही, मी घरीच जाते, काही टेन्शन घेऊ नको, महाराज माझ्यासोबत आहे. मी तिला असं म्हटलं. वरून म्हटलं पण मी तर मनातून घाबरलीच होती, कारण मला रात्रीची खूप भीती वाटते. आणि मी महाराजांचा जप सुरू केला आणि गाडी सुरू केली. निम्म्या रस्त्यामध्ये आल्यानंतर अचानकपणे 2-3 श्वान आले आणि ते माझ्यावरती खूप जोरात भुंकू लागले. माझी गाडी ते पुढे जाऊ देईना. मला खूप भीती वाटायला लागली. गाडी थांबली. रस्त्यावर कोणी नाही. हे श्वान माझ्यावर भुंकतायत. मी त्यांना जोरामध्ये हाकलूसुद्धा शकत नव्हती, गाडीच्या खाली उतरू शकत नव्हती. मी एकच केलं, फक्त महाराजांचं मनापासून नामस्मरण करायला सुरुवात केली. महाराज मदतीला या, महाराज मदतीला या. माझे हातपाय पूर्णपणे सुन्न झाले होते, थरथर काप होत होता. त्या क्षणी काय झालं, की पाठीमागून एक पांढरे शुभ्र कपडे घातलेले, डोक्याला चंदन लावलेली व्यक्ती आली आणि त्यांनी त्या कुत्र्यांना हकलवलं आणि मग मला म्हटले, बाळा आता काळजी करू नको, तू व्यवस्थित सुखरूप घरी जा, असं म्हटले. आम्ही मागून येतो असं म्हटले आणि मला त्यावेळेस खूप डोळ्यामध्ये पाणी आलं. मी त्यांना विचारणार, बाबा तुम्ही कुठून आले काय? त्यांनी मला काहीच विचारू दिलं नाही. ते डायरेक्ट म्हटले, की आता एक क्षण देखील तू विलंब करू नको, गाडी चालू कर आणि लवकर निघ, असं ते म्हटले. आणि मलाही भीती वाटलेली होती, त्यामुळे मी त्यांच्याशी फार बोलू शकली नाही. मी लगेच गाडी चालू केली आणि मी पोहोचले. घरी आल्यानंतर महाराजांचे आभार मानले, की मला माहीत आहे ती दुसरी तिसरी व्यक्ती कोणीच नसून तुम्ही प्रत्यक्षात माझ्या मदतीसाठी आलेला होतात. जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा तेव्हा तुम्ही खरंच माझ्या मदतीला धावून येतात. त्यावेळेस मला हा आलेला खूप मोठा अनुभव. त्यानंतर स्वामी भक्तांनो, असंच आम्ही एकदा अक्कलकोटमध्ये गेलो. अक्कलकोटमध्ये गेल्यानंतर स्वामींचं दर्शन वगैरे झालं आणि माझी खूप इच्छा होती, की महाराज ज्यावेळेस होते त्यावेळेस ते त्यांच्या लीला ऐकायची आणि त्यांनी कसं ते राहत होते, कुठे राहत होते, काय करत होते, मी सर्व काही तिथे सर्व फिरली. चोळाप्पाचा मठ, बाळाप्पाचा मठ, ते काही खंडोबा मंदिर आहे, शेख नुरग्याचा दर्गा, सर्व काही मी बघितलं. त्यानंतर मला महाराजांनी कोणाला कशी लीला केल्या, कशा हे केल्या, ते सर्व काही ऐकण्याची खूप प्रचंड इच्छा झाली. पण मला कोण सांगेल हा खूप मोठा प्रश्न त्यावेळेस पडला. आणि मग मी अशीच दुकानाच्या समोरून जात होते. मी त्या दुकानांना विचारलं, की इथे महाराजांचं
काही एखादं पुस्तक आहे का, महाराजांचं जे काही लीला आहे, त्यांचे जे वर्णन आहे, महाराजांचे जे अनुभव आहे, ते पुस्तक मला पाहिजे आहे. तर ते म्हटले, हो ताई, महाराजांची बखर आहे ना, या बखरीमध्ये तुम्हाला महाराजांची सर्व काही माहिती मिळून जाईल. महाराज ज्यावेळेस होते त्यावेळेस त्यांनी कशा लीला केल्या, ते कसे रागवायचे, कसे बोलायचे, कसे चालायचे, त्यांचं वर्णन कसं होतं, महाराज कसे होते, या सर्व विषयी तुम्हाला याच्यामध्ये माहिती आहे. हे ऐकून मला प्रचंड आनंद झाला. मी ताबडतोब ते पुस्तक विकत घेतलं, बखर, आणि त्यानंतर येतानीच मी महाराजांची बखर वाचायला सुरुवात केली. सुरुवातीलाच महाराज कसे होते याचं वर्णन मी इमॅजिन करूनच माझ्या हातपायावरती शहारे उभा राहत होते. महाराज हे 7-8 फूट उंचीचे, लांब, त्यानंतर त्यांचे हात गुडघ्यापर्यंत येत होते. पाय जणू काय त्यांचं जे काही आपलं केळी असते, केळीच्या जे खांब असते तसे खांबासारखे महाराजांचे पाय होते. महाराजांना राग आला तर महाराज पूर्ण लालबुंद होत असायचे. महाराजांचे कान असे आपल्या एका हाता एवढे असे लांब लांब होते. हे बघून मला खूप त्यांचं वर्णन करून खूप हे झालं की महाराज खरंच किती मोठे होते म्हणून. असं हे करून मला खूप म्हणजे खूप हे व्हायला लागलं. त्यानंतर महाराजांच्या लीला सुरू झाल्या. एक एक वाचताना माझा खूप इंटरेस्ट वाढत गेला. मला असं वाटत होतं की मी त्या काळामध्ये तिथे आहे आणि हे मी सर्व काही माझ्या डोळ्याने बघत आहे, असं इमॅजिन मी करत होते. ते ऐकून बघून चोळाप्पाचं चरित्र, बाळाप्पाचं चरित्र, सुंदराबाईचं चरित्र, त्यानंतर प्रत्येक भक्ताला महाराजांनी छोटे मोठे जे दिलेले अनुभव आहे, भुजंगाच्या घरी केलेले अनुभव, ते सर्व काही बघून मला खूप रडायला यायला लागलं की महाराज तुम्ही तेव्हा जसे अनुभव देत होता, तसे करत होता, आज देखील प्रत्येक भक्ताच्या जीवनामध्ये तुम्ही तसेच अनुभव देत आहात, तुम्ही तसंच करत आहात. त्यानंतर मग मी ठरवलं की महाराजांच्या प्रकट दिनाला जे जे स्वामी भक्त आहे, ज्यांना ज्यांना स्वामींची आवड आहे, त्यांना ही बखर आपण द्यायची, असं मी ठरवलं. आता एवढी बखर कुठे मिळणार हे पण होतं, इथे मिळेल की नाही सांगता येत नव्हतं. मग मी काय केलं की पुढच्या वर्षी जेव्हा जाणार होते अक्कलकोटला, मी प्रकट दिनाच्या अगोदरच गेली आणि तिथून जवळपास 11 ते 12 बखर घेऊन आली. आणि त्या बखर प्रकट दिनाच्या दिवशी ज्यांच्या भाग्यात आहे त्यांनाच हे मिळत असतं असं म्हणतात. ज्यांना महाराजांना जाणून घ्यायची इच्छा आहे त्यांच्याकडेच ही बखर येते. आणि तसंच काही झालं की मी ज्यांना ज्यांना ती बखर दिली त्यांनी ती बखर खूप आनंदाने घेतली आणि खूप प्रेमाने वाचली देखील. प्रत्येकाने मला बखर वाचल्यानंतर फोन केला, तुझे खूप खूप आभार, तू आम्हाला ही बखर दिली आणि आम्हाला महाराज काय आहे, खरे महाराज काय आहे हे तो आम्हाला दाखवून दिला आहे. महाराज हे पैशाच्या मागे पळणारे नाही, लोभाच्या मागे पळणारे नाही, महाराज हे फक्त भावाच्या मागे पळणारे आहे. महाराजांना आपला भाव हा खरंच खूप प्रिय आहे. तू खरंच खूप भाग्यवान आहेस की तू हे पुण्य तुझ्या खात्यावरती जमा केलं. तुझं बघून आम्ही देखील असंच करणार आहोत, आम्ही देखील दुसऱ्यांनाही बखर देणार आहोत. त्यांचे हे शब्द ऐकून मला खूप आनंद झाला की महाराजांनी हे कार्य माझ्याकडून करून घेतलं. त्यानंतर स्वामी भक्तांनो, एकदा असंच मी खूप आजारी पडले. ऑफिसला जाणंही मला शक्य नव्हतं. 4-5 दिवस मी घरीच राहिले. ऑफिसवाल्यांनी सांगितलं, तुम्ही जर आता आले नाही तर तुम्हाला काढून टाकलं जाईल, कारण खूप काम पेंडिंग आहे असं म्हटले. त्यावेळेस मला खूप टेन्शन आलं. आता जर जॉब गेला तर काय करायचं, माझ्याकडे कुठलाच पर्याय नव्हता. डॉक्टरांचे औषध वगैरे तर चालूच होतं, सलाईन देखील घेत होती. पण मी महाराजांकडे गेली. मला शेवटी महाराजच समोर दिसले, बाकी कोणीच नाही. महाराजांकडे गेली, महाराजांना कळवळून प्रार्थना केली की स्वामी याच्यातून मला बाहेर काढा, माझा हा आजार पूर्णपणे बरा करा, असं म्हणून रडली महाराजांपुढे आणि रात्री झोपली. रात्री झोपल्यानंतर आमच्या घरी महाराजांचा खूप मोठा फोटो आहे, तो हॉलमध्ये लावलेला आहे. मी हॉलमध्ये झोपलेली होती. रात्रीचे 3:30 वाजले असन, 3-3:30ची वेळ होती. त्यावेळेस अचानकपणे काय झालं की मला कोणीतरी आल्यासारखं वाटलं. पण मी खूप फुल झोपेमध्ये होते, त्यामुळे मी काही लक्ष दिलं नाही. त्यानंतर कोणीतरी माझ्या डोक्यावरती हात ठेवल्याचा भास मला झाला आणि मी डोळे उघडून बघितलं तर कोणीच नव्हतं. त्यानंतर जेव्हा मी सकाळी उठली त्यावेळेस मी घरातील सर्वांना विचारलं की रात्री माझ्या डोक्यावरती कोणी हात फिरवला, तर कोणीच म्हणत नव्हते. आणि मला खूप छान वाटत होतं. म्हणजे जी काही माझी प्रकृती बिघडलेली होती, माझ्याकडे बघून कोणीच म्हणत नव्हतं की तू आजारी आहेस म्हणून. त्या दिवशी मला जसं नॉर्मल आपण असतो तसं वाटत होतं.
आणि विशेष म्हणजे एक होतं, महाराज जेव्हा जेव्हा येऊन जातात तेव्हा तेव्हा ते आपली काहीतरी साक्ष ठेवून जात असतात. तशीच महाराजांनी एक साक्ष माझ्यासाठी ठेवून दिली होती. ती म्हणजे आमचा जो काही फोटो आहे त्या फोटोचा जो हार लावलेला होता तो हार खाली पडलेला होता. हे बघून मला कळालं की रात्री दुसरं कोणी नाही, महाराज माझ्यासाठी धावून आले होते. जी महाराजांकडे मी विनंती केली होती, महाराजांनी ती विनंती पूर्ण केली आणि त्यानंतर मला हॉस्पिटलला जाण्याची गरज भासली नाही आणि मी हॉस्पिटलला देखील गेली नाही. त्याच्यावरतीच बरी झाली आणि माझा जॉब देखील वाचला, सर्व काही वाचलं. त्यानंतर स्वामी भक्तांनो, स्वामींच्या कृपेने मला एक मुलगा आणि एक मुलगी दोन्ही झालं. त्यानंतर माझे मिस्टर जे काही जिथे जॉबला होते, त्यांना तिथे खूप टॉर्चर केलं जात होतं. वरिष्ठ त्यांना प्रचंड त्रास देत होते आणि त्यांची ट्रान्सफर होण्यासाठी माझी खूप धडपड चालू होती, पण त्यांची ट्रान्सफर होतच नव्हते. तिथून बदली आम्हाला पाहिजे होती, पण ज्या ठिकाणी बदली पाहिजे त्या ठिकाणी बदली आम्हाला मिळतच नव्हती. आणि मग त्यासाठी मी 108 स्वामींचे पारायण केले, स्वामी चरित्राचे पारायण केले. त्यानंतर महाराजांच्या 108 आरती केल्या, अशा सेवा केल्या आणि महाराजांनी खरंच मनासारखे आम्हाला दिलं. त्यांची ट्रान्सफर ही मनासारख्या ठिकाणी झाली. ह्या देखील अनुभव महाराजांनी आम्हाला दिला. स्वामी भक्तांनो, असे छोटे मोठे आत्तापर्यंत खूप सारे अनुभव आहे. हे अनुभव महाराजांच्या प्रेरणेने आज मी तुम्हाला सांगितले आहे. असे माझे हे स्वामींचे आलेले अनुभव होते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ताईंचे. तुम्हाला देखील असे अनुभव असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आपल्या व्हॉट्सअप लिंकला जॉईन होऊन तुमचा अनुभव मला शेअर करू शकता. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये मला कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.